धन्यवाद सरजी. 5 मिनिटाच्या ऐवजी थोडा वाढवू शकतो. नाही ते काही सर्वप्रथम व्यासपीठावर सर्व मान्यवरांना आणि उपस्थित माझ्या सर्व बांधवांना जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर म्हणेल कि इरादे शेकडो बनते हैं बनकर टूट जाते हैं, बुलंदी पे वही जाते हैं जिन्हें भगवान बुलाते हैं. जे नीतीने ईमानदारीने काम करतील परमेश्वर त्यांना बुलंदी तर देईल. परंतु मित्रांनो, सध्याचा वातावरण जर बघितला, या निवडणुकीच्या धगधगीमध्ये जर आपण विरोधकांचे आरोप ऐकले तर काही गोष्टी समोर येतात कि झूठों का शहर झूठों का दस्तूर हो गया, आईना टूट जाने पे मजबूर हो गया, दोपहर तक बिक गया बाजार का हर एक झूठ, और मैं अकेला सच को लेकर शाम तक बैठा रहा. खोटे नाटे आरोप निवडणुकीचा औचित्य साधून आणि अत्याचारावर नागाबा होण्यासाठी मनात येईल ते आरोप मन कसा त्याला मान्य करेल. एवढे खोटे आरोप, एवढे 731 रुपयाचा भ्रष्टाचार, करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी मध्ये काय बोलता, काय बुद्धी, काय तुमचे विचार आणि काय तुम्ही इज्जत मिळवशाल. आणि म्हणून तेव्हाही म्हटलं होतं मी तो त्यांना की इज्जत ठोके तेरे पास बचाई क्या आहे, असं म्हटलं होतं मी त्यांना. माझ्या बाबांनो, एखादा बाळ जर कधी गोंडस असेल, चांगला सुंदर असा मेकअप केलेला असेल, त्याला आपण जवळ घेतो साहेब, तो सुंदर असा आपल्याला वाटतो. आपण जर कधी कसे राहिलो परंतु मेकअप जर चांगला केला तर जी नॅचरली स्किन आहे ती दिसत नाही, सुंदर अशी स्किन आपली दिसते आणि मस्त दिसतो आपण. माता भगिनीच्या संदर्भात तर बोलायलाच नको, जन्नत की कुंजिया. माझ्या बांधवांना, एवढं भव्य दिव्य या सोसायटी मध्ये वैभव आहे, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. अगदी मी म्हटलं त्याप्रमाणे जसं आपलं पूर्ण शरीर हा सुंदर असेल, परंतु दादासाहेब एक गोष्ट नोटीस करा, एखादी माशी ती या संपूर्ण सुंदर शरीरावर अशी गणगण अशी फिरे गोंगावे, परंतु त्याची नजर तिथं जाऊन ती बसेल की एखाद्या ठिकाणी कुठं आपल्याला जखम लागलेली असेल, ते घाण जागेवर जाऊन ती बसते, सुंदर शरीराला सोडून दे. म्हणून विरोधकांचेही आजच्या कंडिशन मध्ये आरोप कसे आहे, त्या माशांसारखे आहे. करोडो रुपयाची प्रॉपर्टी ज्याला आपण शिल्पी पॉइंट म्हणत असतो, काबाड कष्ट करून एक साधा घर बांधा तुम्ही. आपण कॉन्ट्रॅक्टरला म्हणतो 10 रुपये शिल्लक घे, पाणी तूच मार, कुलुपी तूच लाव. इंदुरीकर बाबा म्हणतात आता पॅकेज येईल, पॅकेज. एखादं आपल्या घरी दुःखद घटना घडते ना, आता आधुनिक युग आहे, तर त्या दुःखद घटनेमध्ये इंदुरीकर बाबा म्हणतात की पॅकेज येईल म्हणे, पॅकेज ब्राह्मणांसाठी. दादासाहेब कसा, ब्राह्मणी तूच आण, टक्कली तूच काढ, गवळाही तूच आण, काय बनवायचं तूच बनव, मोकळा हो. तर दादासाहेब, एखादं घर जर आपल्याला बनवायचं असेल, कोण पाणी मारेल, कोण झंझटगिरी करेल, असा विचार मनामध्ये येतो. हजारो रुपये आपण एक्स्ट्रा देतो कॉन्ट्रॅक्टरला, वास्तू मला दे म्हणतो. परंतु माझ्या बांधवांनो, आपल्याला अभिमानाने ह्या गोष्टी स्वीकार कराव्या लागतील की 1250 रुपये गव्हर्नमेंट म्हणत होतं की या रेटने तुम्ही बांधकाम करा. या बांधवांसाठी, या पतसंस्थेसाठी या संचालक मंडळाने विचार केला. त्यांनी जर ठरवलं असतं 1250 कॉन्ट्रॅक्टरला देऊन त्याच्याशी काय बोलायचं, बोलणी करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला असता, कुणाला मागूशी लागू
त्यांच्या नीतिमत्तेचा तुम्ही अवलोकन करा. त्यांनी 810 रुपयाने बांधकाम दिला. 1250 गव्हर्नमेंट म्हणत होतं करा, 1250 ते करा, 1150 काहीतरी होतं ना आता साहेब, 1265 रुपये. गव्हर्नमेंटचं ऐकलं नाही. करोडो रुपयाची बचत या सोसायटीमध्ये केली आणि भव्य दिव्य अशी इमारत आज या कन्नड नगरीमध्ये शोभून दिसते आहे, जसा गुलाबाचा पुष्प या नगरीमध्ये फुलतो आहे. आणि अशा लोकांवरती तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता. तुम्ही नव्हता तेव्हा? तुम्हाला जर भ्रष्टाचार दिसत होता, तुमच्यामध्ये जर धमक होती, नेतृत्व गुण होता, तर त्यावेळी तुम्ही आपल्या स्वकीय राहो, भाव राहो, परी राहो. तुम्हाला जर कधी हित सोसायटीचा पाहायचा होता, तर त्यावेळेस तुम्ही विरोध करायला पाहिजे होता. त्याने 4 वर्ष तुम्ही तुमच्या ते कागद कोणी घालतं का? डबल होणार होते, पैसे होते का? ते वाढणार होते का? काय फायदा होता त्याचा? आणि आज तुमच्या समोर निवडणूक आहे म्हणून तुम्ही खोटे नाटे आरोप करत आहात. मोठा बॉम्बस्फोट होणार म्हणे आणि तिथं गेलं की तेच 700 रुपयाचा भ्रष्टाचार, 000 भरणार नाही. अरे भरणा केला तोही कागद दाखवा ना. 4 तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, अडीअडचणी सर्वांना येतात. संचालक बांधवांना त्या ठिकाणी जाऊन आपण म्हणतो की दादा काही अडचण आहे, सुखदुःखाचा प्रसंग आहे, 1-2 हप्ते थांबवले तर चालेल. तुम्ही माणुसकी बाळगता, त्याचा गैरफायदा असा घ्यायला पाहिजे आपण. ही नीतिमत्ता झाली, हा राजकारण झाला. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या बांधवांना. इथं PM दादाने मला सूचना दिली होती की दादा काहीतरी 2-4 कागद ठेवायचा म्हणे जवळ, म्हणून थोडेसे पॉईंट ठेवले. कागद दुसरा कॉल सुरू होतोय. शेर अरे थे जीत पे के सूरज बना के छोड़ेंगे, पसीने छूट गए दिया बनाने में, और मेरी नजर में वो शख्स आदमी भी नहीं जिसे लगा है जमाना खुदा बनाने में. त्याची इज्जत करत होतो आपण, पण इज्जत कोणाची करावी लागते दादासाहेब? सार्वजनिक हित. सार्वजनिक हित ज्याच्या डोळ्यापुढे असेल त्याची इज्जत मोठी. स्वार्थाने बरबटलेली नजर जर असेल, केवळ आणि केवळ त्या बिळावर नागोबा होऊन जर कधी आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असू, त्याची इज्जत नाही करता येणार. माझ्या बांधवांनो, नेकीने काम करा, भगवान तुम्हाला साथ दे. आणि या संचालक मंडळाने नेकीने काम केलेलं आहे म्हणून एवढा दिव्य आणि भव्य असं कार्य त्यांच्या हातून घडलंय. कोणाच्याही हातून घडायला हे कार्य काही सोपं नाही. कुणी माध्यम बनत नाही. भगवान श्रीकृष्ण कुणाला अर्जुन बनवत नाही. त्या पात्रतेचा शिष्य लागतो, त्या पात्रतेचा तशी बुद्धी लागते, तेव्हाच कोणाच्याही हातून यश मिळणं काही सोपं गोष्ट नाही. जर धर्माला मानत असू तर ह्या गोष्टी आपण मान्य करायला पाहिजे की कोणाही एरागाबाळाच्या हातून भगवान कोणती सेवा घडू देत नाही. त्याला भगवंताचा दूत याची नीतिमत्ता साबूत आहे, ते माध्यम ते बनवतं. आणि म्हणून मी गर्वाने म्हणतो की मी सच्चा शिवसैनिक आहे, दादासाहेबांचा मावळा आहे. आणि बांधवांनो, आज अगदी सकाळच्या टाइमाला मी तर बाहेर होतो, पण आता पोस्ट बघितली. राहुल भैयाचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. 771चा घोटाळा जिथे दाखवतात, असं झालं तसं झालं, खोटे खोटे जे 00 आकडा दाखवतात, तर त्या आकड्याला त्याने प्रखरपणे विरोध केलेला आहे. त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे की एवढा मोठा घोटाळा असा फलफल अतिशय दुर्दैवाची बाब आहे, हे त्यांनी मान्य केलंय. पोस्ट टाकले त्यांनी ग्रुपवरती. म्हणून राहुल भैयाचा या व्यासपीठावरून मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण प्रत्येक शिवसैनिकाने हीच भूमिका आपल्याला घ्यायची. आणि एकदा जर कधी संधी गेली माझ्या बांधवांनो, तर पुन्हा ती संधी आपल्याला मिळणार नाही. आपल्याला विकासाबरोबर सुरक्षितता हवी आहे. विकास त्यांनी एवढा केलाय कल्पनेच्या पलीकडे. सोसायटी बांधू नका हे म्हणणारे, सोसायटी बांधली गेली, पैसा कुठून आणणार हे म्हणणारे. पैसा तर आणलाच, पण एवढं काही अजून मिळवलं की त्यांची गणना त्यांनी करत बसावी. आणि म्हणून आपल्याला या संचालक मंडळांना आणि दादासाहेबांना मदत करायची आहे. दादासाहेब त्या लोणचे भागाकडे आज गेलो होतो मी, परंतु त्यांच्या आधी
4 वळी अशा आहे कि उड़ाने खत्म कर दे हम कभी ऐसा नहीं करते, हवा भी तेज होती है तो समझौता नहीं करते, बहुत अच्छी तरह है हमको अपने कद का अंदाजा, हम अपना साया लंबा देख के उछला नहीं करते. आणि हे का म्हणतात दादासाहेबांनी माहितीये? मी लोणचे या ठिकाणी होतो. आज माध्यमिक शिक्षक बांधवाचा फोन मला आला. माझे गुरु मला शिकवलेले त्यांनी इकडून मला विचारलं कुठे आहेस? म्हटलं कार्यक्रम चालू आहे, मी इकडे तिकडे थोडं राऊंडवरती होतो. निवडणुकीची काय प्रोसेस, काय सध्या वातावरण? मी बोललो, म्हटलं सर मी 17-0 येणार म्हणजे येणार. का? काम केलेलं आहे. त्या शिक्षकाने हे ऐकल्याच्या नंतर त्याने सांगितलं की बस मला एवढंच ऐकायचं होतं नाही. या व्यासपीठावर बोलतोय मी, संध्याकाळची वेळ आहे. 17-0चा पॅनल त्या माध्यमिक शिक्षक बांधवांना का पाहिजे? त्यांचे वाक्य आहे की शिवसाहेब त्यांना बसायला चेअर देतो, शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये जाऊन शिक्षकांचे प्रश्न जो मांडतो ती धमक दादासाहेबांमध्ये आहे, संचालक मंडळांमध्ये आहे. तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमच्यावर सुखदुःखाचा प्रसंग आला असेल, माहिती जर पडलं तर दादासाहेबांनी त्यांची टीम हजर राहते. त्यांचं वाक्य त्यांनी मला ऐकवलं आणि म्हणून 17-0चं गिफ्ट मला हवाय. विजय झाल्यावरती मला फोन लावले, मला सांगणे माझ्या शुभेच्छा, माझं योगदान तुमच्या पाठीशी आहे म्हणे पाहिजे. माझ्या बांधवांनो, 8 दिवस तुमचे अर्ज रेडी होते, त्यांच्यावर टिबल सह्या तुम्ही केलेल्या होत्या, लाईनीमध्ये उभे होता तुम्ही फॉर्म भरायला, परंतु हा पट्ट्या कुठे होता? मुंबईला शिक्षकांचा, माझ्या डीसीबीएस बांधवांचा प्रश्न घेऊन मंत्रालयामध्ये बसला होता आणि केवळ 1 दिवस राहिला होता फॉर्म भरायचा. 1 दिवस कोणी केला? त्यांचा खर्च तो आपल्याकडून घेतला. तुम्ही तर 1100 रुपये जमा करता तेव्हा कार्यक्रम घेता. त्यांनी घेतला काही, मागितलं खाली, एवढे कार्यक्रम झाले काही 1 रुपयाचा भरदंड दिला आपल्याला? कोणी केला खर्च? त्यावेळेस मंत्रालयामध्ये धान्यवाद बसून होता डीसीबीएस बांधवांचा आणि शिक्षक बांधवांचा प्रश्न घेऊन. म्हणून असे सक्षम नेतृत्वाची आपल्याला गरज आहे. 17-0 व्हायलाच पाहिजे. 17-0चं गिफ्ट आपण दादासाहेबांना द्यायलाच पाहिजे. दादासाहेब, तुमच्या अशा कामामुळे तुमच्यावर आरोप होत आहे. कारण जो काम करतो त्याच्यावर असे आरोप होतात. गल्लीमध्ये बसणारे काय म्हणतो ना आपण, कोट्यावर बसणारे कुठे बसता? दादासाहेब कुठे बसता राहतो. आणि म्हणून की परिंदों की उड़ानों की अभी कुछ आम होने दो, अभी सूरज नहीं डूबा, जरा सा शाम होने दो, मुझे बदनाम करने का बहाना ढूंढता है जमाना, मैं खुद हो जाऊंगा बदनाम, पहले मेरा नाम होने दो. यांचा नाम झालाय, इतिहास घडवलाय त्यांनी संचालक मंडळाने आणि त्यांनी पुसून दाखवा म्हणा. त्यांच्यापेक्षा 2 पटीने इमारत उंची जेव्हा तुम्ही बनवशाल तेव्हा त्यांचा इतिहास पुसला जाईल. त्यांच्यापेक्षा 24 तासातील कमीत कमी फक्त 4 ते 5 घंटे ते घरासाठी देतात. तुम्ही जेव्हा 2 ते 3 घंटे घरासाठी देशाल तेव्हा त्यांचा इतिहास पुसला जाईल. मिटवून दाखवा, काम करून दाखवा. अरे अशा आरोप तर कोणी करतात. असे आरोप तर लहान पोरही म्हणतो काय केलंय त्याने, काय मी तर त्या दिवशी बोललोच होतो, परंतु परत बोलायला काही मजा नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मी तुम्हाला जेव्हाही भाषण केले दादासाहेब थोडासा भरपूर बदलच त्याच्यामध्ये पाहिजे, कारण तेच नको. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, या इमानदार माणसानं आपल्याला साथ द्यायची आहे. भ्रष्टाचार त्यांनी केला नाही हे मान्य करायचं आहे. आणि शेवटच्या मी त्या सोसायटीमध्ये बसलो होतो, त्याच्या 4 वळावळ्या बोलून माझ्या भाषणाला विराम मी देण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्याच्या आधी प्रयत्न करेल. परंतु त्याच्या आधी एक गोष्ट मी ऐकली. त्यांनी त्यांच्या पॅनलवरती
काही 4 ओळी लिहिलेले दादासाहेब. कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा, त्यांचं म्हणणं आहे. तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा, असं त्यांचं म्हणणं आहे. लेकिन ये पत्ते कुछ नहीं करते सिवाय फड़फड़ाने के. ये पत्ते कुछ नहीं करते सिवाय फड़फड़ाने के. जड़ें खामोश रहती है पर अपना काम करती रहती है. नदी हो या कोई दरिया हो या समंदर हो, सभी को अच्छी तरह से परख लिया हमने. भंवर में सैकड़ों डूबी कश्तियां, लेकिन भंवर को लपेट के कश्ती में रख दिया मैंने. याचा अर्थ काय दादासाहेब म्हणते, भंवर राहतो ना नदीमध्ये, बऱ्याचशा कश्त्यांना डुबवतो, माणसाला डुबवतो. परंतु तुम्ही काय केलंय, त्या कश्त्याला उचलून जहाजामध्ये आपण ज्याच्यात प्रवास करतो का, हे काय तुमचे दौर आणि हे काय तुमचे हे करते. त्यांनी म्हणावं, कामाला कामाशी उत्तर द्या, वेळेला वेळेशी उत्तर द्या. आणि तेव्हा म्हणून गली में बैठ के क्या आसमान देखता है, चष्मे बहादर यांना दे. रस्ते काय खोटे नाटे आरोप नाही करायचे माझ्या बांधवांना. आपण त्यांना भुली थापायला बळी पडायचं नाही. ते फक्त बॉम्ब स्फोटासाठी काय करतात, गर्दी जमवण्यासाठी काय करतात, कोण होणार आणि तिथे गेल्यावर ते 0-0-0-0 फक्त गर्दी जमवण्यासाठी राहतात. दादासाहेबची गोष्ट काही नसतं तिथं. आणि मग भ्रष्टाचार झाला कितीचा, 731 रुपयाचा, काही नसतं. म्हणून दादासाहेबांनो, माझ्या आप्तसोकियांनो, 17-0चं गिफ्ट आपल्याला रविवारी द्यायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार केल्याच्या नंतर पुन्हा मी त्या दिवशी जे बोललो होतो त्याच्या इमानदारीच्या संदर्भामध्ये इथे बोलतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो की जो चांद तुझे कहकर सर चढ़ाता है वो बादलों के कुएं में तुझे गिरा देगा. तो अपने आप को पहचानने की कोशिश कर, यही ख्याल तुझे आदमी बना देगा. जरा सी देर की झूठी चमक धमक के लिए कभी उसूल का सौदा नहीं किया मैंने. हजारों मुश्किलें आई मगर तुम्हारी तरह किसी भी यार को धोखा नहीं दिया मैंने. मैं चाहता था तो बुलंदी पे जा भी सकता था, तमाम शहर की नींदें उड़ा भी सकता था. दादा साहेब, अगर जमीन न होता तो मैं तुम्हारी तरह उसूल तोड़ के पैसा कमा भी सकता था. परंतु जमीर आहे त्यांना, इमान आहे त्यांना, नेकी आहे, देवदूत आहे. म्हणून सर्वप्रथम हा सच्चा मावळा त्यांना सलाम करून तुम्हालाही सगळ्यांना जय महाराष्ट्र म्हणून 17-0चा गिफ्ट दादासाहेबांना आपण देऊ असा विश्वास मनाशी बाळगून सर्वांना जय महाराष्ट्र म्हणतो. धन्यवाद.